श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की आठवणी या प्रत्येकाला खूप जवळच्या असतात. काही सुखद, काही दुःखद आठवणींचा हिंदोळा प्रत्येकाच्या मनपटलावर रोज नित्य नव्याने झुलत असतो. आणि जेव्हा आपले मान्यवर साहित्यिक आठवणींबद्दल एवढं भरभरून असं लिहित असतात, त्यावेळी मलासुद्धा जे काही ओळी आहेत ज्या मी लिहिल्या होत्या आठवणीच्या अनुषंगानं, त्या निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी सादर करायला आवडेल. आणि श्रोते हो, आठवणींच्या अनुषंगानं मी लिहिलं होतं की ऐक ना, आज ही रम्य पहाट आहे, आज ही रम्य पहाट आहे, मी नेहमीसारखा आजही अबोल असेन आणि तुझ्या भोवती वारा घालत असेल पिंगा. मी नेहमीसारखा आजही अबोल असेन आणि तुझ्या भोवती वारा घालत असेल पिंगा. तू डोळे मिटून शांत पडून राहा, ऐकू येईल तुला माझ्या मनातील दंगा. तू डोळे मिटून शांत पडून राहा, ऐकू येईल तुला माझ्या मनातील दंगा. नको सावरू चेहऱ्यावरील येणाऱ्या त्या अवखळ बटांना, त्यांना गालावर तशाच मनसोक्त रेंगाळू दे. तो वाऱ्याचा गोंगाट कानी भरून घे. जमलेच तर पडद्याला जरासे बाजूला कर, जमलेच तर जरा पडद्याला जरासे बाजूला कर. आवेग जाणवेल तुला त्या स्पंदनांचा. तू कूस बदलू नकोस, तू त्रागा करू नकोस. वारा जरी वेगाने वाहत असला, तो तुझ्या पदराला जरी छेडत असला, तरी त्या गुंजनामध्ये जाणवणारी ओढ समजून घे. त्याला वावरू दे घरभर बिंदास्त, त्याला वावरू दे घरभर बिंदास्त. तो थकला की विसावेल तुझ्या बाहूत, तो थकला की विसावेल तुझ्या बाहूत. असंख्य आठवणींचे देहावर मोरपीस अलगद फिरवत, असंख्य आठवणींचे देहावर मोरपीस अलगद फिरवत. तो शीतल हळूवार तुला स्पर्श करेल, तेव्हा आठवेल तुला आपली गुलाबी मिठी. तो शीतल हळूवार तुला स्पर्श करेल, तेव्हा आठवेल तुला आपली गुलाबी मिठी. जाणवेल तुला माझा तो कोमल स्पर्श, थरथरतील तुझे ओठ. जाणवेल तुला माझा तो कोमल स्पर्श, थरथरतील तुझे ओठ. अंग अंग शहारेल. तू ओठांना झाकू नकोस पदराने, तू ओठांना झाकू नकोस पदराने. त्या पदराच्या टोकाला मी धरलेली आठवण तुला सुखावेल, त्या पदराच्या टोकाला धरलेली आठवण तुला सुखावेल. तशीच पडून राहा शांत निवांत. वारा तुझ्या माझ्या आठवणींचा जागर करून परतीला निघेल, वारा तुझ्या माझ्या आठवणींचा जागर करून परतीला निघेल. त्याचा स्वर कातर होईल, त्याचा स्वर कातर होईल. तू आतुर होशील त्याला थांबवायला, जाऊ दे त्याला. तू आतुर होशील त्याला थांबवायला, जाऊ दे त्याला. तो एकटा जातोय, तो एकटा जातोय. असंख्य तुझ्या माझ्या मिलनाच्या आठवणी मनात साठवून, असंख्य तुझ्या माझ्या मिलनाच्या आठवणी मनात साठवून. तुला माझ्या भेटीचे आमंत्रण देऊन, तुला माझ्या भेटीचे आमंत्रण देऊन. स्वीकारशील ना गं त्याचे आमंत्रण, स्वीकारशील ना गं त्याचे आमंत्रण. येशील ना गं मला भेटायला त्या साकवावर, येशील ना गं मला भेटायला त्या साकवावर. त्या गुलाबाच्या फुलाजवळ अगदी कायमची, अगदी कायमची माझी बनून. तर आठवणीच्या अनुषंगानं या काही ओळी होत्या श्रोते हो, की ज्या मी लिहिलेल्या होत्या. आणि याबरोबरच श्रोते हो, आपण आता आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर रचनेकडे वळणार आहोत श्रोते हो. आणि तुम्हाला माहीत आहे की प्रेम म्हटलं की खूप साऱ्या आठवणी असतात, त्यामध्ये सुख आणि दुःख हा जीवनाचा एक भाग आहे. आणि जेव्हा सुख आणि दुःख हे जीवनामध्ये येतं, त्यावेळी दुःखाच्या काळामध्ये खंबीर राहणं गरजेचं असतं. आणि जेव्हा सुख असतं त्यावेळी मात्र आपण हुरळून जाता कामा नये असं मला वाटतं श्रोते हो. कारण खूप वेळा असं होतं की सुखाचे दिवस हे फार लवकर निघून जातात आणि जे दुःखाचे दिवस असतात श्रोते हो, ते कायम आपल्यासोबत राहतात आणि ते कटत नाही. आता आपण कोरोनाचंच पाहतोय, पाहता पाहता वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आणि रोज आपल्याला असं वाटतं की हे संकट आज टळेल, उद्या टळेल. मला असं वाटतं की खूप सारा प्रत्येकाला वेळ आहे, प्रत्येकानं आपले छंद जोपासले पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि मनाला कायम ताजंतवानं आणि फ्रेश ठेवलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की कटू आठवणी खूप सारी वादळं मनामध्ये घेऊन येतात आणि ज्या सुखद आठवणी असतात त्या मात्र आपल्या सर्वांगावर मोरपीस फुलवतात. श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ उर्मिला विशाल कहाणी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे इथून. आणि मॅडमनी म्हणजे सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथून लिहिले की मन हरवले माझे स्वप्न पाहते जगी, मन हरवले माझे स्वप्न पाहते जगी. ओढ लागली नैनी वाट तुझीच पाहता,
ओढ लागली नैनी वाट तुझीच पाहता, स्पर्श आठवतो तुझा, स्पर्श आठवतो तुझा प्रीत बंधनाची मणी, स्पर्श आठवतो तुझा प्रीत बंधनाची मणी, विरहात काळजाची लाही झाली रे सजना, विरहात काळजाची लाही झाली रे सजना. वाह, खूपच भावस्पर्शी आणि अतिशय अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम रचनेकडे वळूया. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे सौ विद्या राजकिरण माळे तासगाव येथून. सौ विद्या राजकिरण माळे मॅडम तासगाव येथून लिहित आहेत की आपुले होते विश्वच वेगळे एकमेकात रमण्याचे. वा, फुले होते विश्वच वेगळे एकमेकात रमण्याचे, जीवनातले रंग सगळे मनसोक्त जगण्याचे, जीवनातले रंग सगळे मनसोक्त जगण्याचे, आठवणीतला माझ्या तू बिनधास्त अन मनमौजी खरा, आठवणीतला माझ्या तू बिनधास्त अन मनमौजी खरा, रोज भासे वेगळाच तू प्रीत बहरात फुलणारा, रोज भासे वेगळाच तू प्रीत बहरात फुलणारा. वा, खूपच भावस्पर्शी अशी ही रचना होती श्रोते हो की रोज भासे वेगळाच तू प्रीत बहरात फुलणारा. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये पद्मश्री वडगावे मॅडम सायन मुंबई येथून लिहित आहेत. पद्मश्री वडगावे मॅडम सायन मुंबई येथून त्यांनी लिहिलं आहे की कमलपुष्प हातात स्मित हास्य ओठात, कमलपुष्प हातात स्मित हास्य ओठात, तुझी आठवण मनात दाटली अश्रू नयनात, तुझी आठवण मनात दाटली अश्रू नयनात, या पुष्पापरी साजना तुझा मुकडा, या पुष्पापरी साजना तुझा मुकडा, पाहताच त्याला जीव होई वेडा, कधी तू भेटशील रोज वाट मी पाहते, कधी तू भेटशील रोज वाट मी पाहते, कैक मुख प्रश्न या पंकजा विचारते, कैक मुख प्रश्न या पंकजा विचारते, छळू नकोस ना असा, छळू नकोस ना असा तू दूर राहुनी, हळुवार आलिंगन दे राया तू येऊनी, हळुवार आलिंगन दे राया तू येऊनी. तर खूपच सुंदर अशी विरह कविता होती. आणि आळवणी करणाऱ्या या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर रचनेकडे वळूयात श्रोते हो. आणि सय शीर्षकाखाली सौ जाधव विद्या रमेश, ज्या की विरजा या नावाने लिहितात, बारामती पुणे येथून. सौ जाधव विद्या रमेश विरजा या नावाने मॅडम लिहितात, बारामती पुणे येथून त्यांनी लिहिलं आहे. सय शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलं आहे की जपलेस जर का मस्तू उरी, मर्यादेची ओलांडून ये तू हद्द, सवड नाही सांगूच नको कुरघोड्या जरा करच रद्द, सारे कळून ही सोंग कशास असू द्यावी थोडी तरी जिद्द, सारे कळून ही सोंग कशास असू द्यावी थोडी तरी जिद्द, कंटाळा तुला वाचायचा भारी, कंटाळा तुला वाचायचा भारी म्हणून लिहावे लागले ना पद्य, कंटाळा तुला वाचायचा भारी म्हणून लिहावे लागले ना पद्य. तर कोणतेही कारण न सांगता तू भेटायला ये, असे सुंदर असे भाव मॅडमनी कवितेच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये सौ आशा मेलक पुणे लिहित आहेत. आशा मेलक मॅडम पुणे येथून लिहित आहेत की रम्य सृष्टी माऊली कौतुक पाही, रम्य सृष्टी माऊली कौतुके पाही, दोन या कळ्या कशा उमलती, रम्य सृष्टी माऊली कौतुके पाही, दोन या कळ्या कशा उमलती, नजरेमधून हितगुज चालते प्रसन्नता दिसते मुखावर, नजरेमधून हितगुज चालते प्रसन्नता दिसते मुखावरती, मनी सोनेरी स्वप्न बघती, निर्मल रूपी निर्मल भाव, अभिजात सौंदर्य खुलते जरी असे साधा पेहराव, अभिजात सौंदर्य खुलते जरी असे साधा पेहराव. तर अतिशय अप्रतिम अशी चित्राला अनुसरून सुंदर अशी रचना मॅडमनी पाठवलेली होती की रम्य सृष्टी माऊली कौतुके पाही, दोन या कळ्या कशा उमलती. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे आपण वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ संपदा राजेश देशपांडे मॅडम पनवेल रायगड येथून. संपदा राजेश देशपांडे मॅडम पनवेल रायगड येथून लिहित आहेत की आठवणीत रमले मी सध्या झाले राधे समबावरी, आठवणीत रमले मी सध्या झाले राधे समबावरी, आस उरली तव भेटीची, आस उरली तव भेटीची, मी कृष्णाची बासरी, मी कृष्णाची बासरी. वाह, राधा आणि कृष्णाच्या अमर प्रेमाच्या अनुषंगानं
एक आठवणीमधली सुंदर अशी चारोळी मॅडमनी अतिशय अप्रतिमरित्या पाठवलेली होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये स्वाती लोणारे मॅडम, मुक्काम वाडी, तालुका नागपूर, जिल्हा नागपूर येथून मॅडम लिहित आहेत. स्वाती लोणारे मॅडम, नागपूर येथून, मुक्काम वाडी, जिल्हा नागपूर येथून, की सांजवेळी आलेल्या तुझ्या आठवणी रात्री डोळ्यांना ओलावून जातात. सांजवेळी आलेल्या तुझ्या आठवणी रात्री डोळ्यांना ओलावून जातात. पहिल्या भेटेची आठवण हळूच मनाला करून जातात. सांजवेळी आलेल्या तुझ्या आठवणी रात्री डोळ्यांना ओलावून जातात. पहिल्या भेटेची आठवण हळूच मनाला करून जातात. ब्लॉक केल्याने नाती नाही तुटत वेड्या, ब्लॉक केल्याने नाती नाही तुटत वेड्या, भेट तू तुझी हड्डी तुटेल. ब्लॉक केल्याने नाती नाही तुटत वेड्या, भेट तू तुझी हड्डी तुटेल. भेटायला आता आतुर होते मन, भेटायला आता आतुर होते मन, परत गाठ आपली पडेल का रे पण, परत गाठ आपली पडेल का रे पण. तर खरं सांगायचं तर या कवितेमधून मॅडमनी अक्षरशः दम दिलेला आहे, अक्षरशः आव्हान दिलेलं आहे की ब्लॉक केल्याने नाती नाही तुटत वेड्या, भेट तू तुझी हड्डी तुटेल. म्हणजे भेटायला जाताना अनेक वेळा विचार करायला लावणारी अशी ही रचना होती श्रोते हो. आणि या रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये विलीन शीर्षकाखाली कवयित्री हिरकणी राजश्री बोहरा मॅडम, डोंबिवली, जिल्हा ठाणे येथून मॅडम लिहित आहेत. कवयित्री हिरकणी राजश्री बोहरा मॅडम, डोंबिवली, जिल्हा ठाणे येथून विलीन शीर्षकाखाली त्यांनी लिहिले की प्रेमात तुझ्या मी विलीन अशी दिनरात सख्या झाले, प्रेमात तुझ्या मी विलीन अशी दिनरात सख्या झाले, या प्रीतीचे ते हृदय पुष्प बघ टपोर कसे खुलले, या प्रीतीचे ते हृदय पुष्प बघ टपोर कसे खुलले. घे मिटून या पाकळीत तुझ्या, घे मिटून या पाकळीत तुझ्या हे शुभ्र तेज कोवळे, घे मिटून या पाकळीत तुझ्या हे शुभ्र तेज कोवळे. मी शरण तुला सोडून तमा, मी शरण तुला सोडून तमा, प्रेमाचे वलय गुंतले, प्रेमाचे वलय गुंतले. आणि खरंच अतिशय अप्रतिम अशी विलीन करणारी, विलीन होण्याची आळवणी करणारी सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो. आणि आज आपण आपल्या आजच्या शोमध्ये जगभरातल्या मान्यवरांनी चित्राच्या अनुषंगाने पाठवलेल्या आठवणींवरच्या, विरहावरच्या आणि वेगवेगळे भाव मांडणाऱ्या सुंदर सुंदर रचना ऐकत आहात श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये प्रफुल्ल अंदुरकर सर, जे की प्रेमकवी या नावाने लिहितात, कल्याण मुंबई येथून, प्रफुल्ल अंदुरकर सर प्रेमकवी, कल्याण मुंबई येथून लिहित आहेत की प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे नच कळला कोणा, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे नच कळला कोणा, भाव अंतरीचा तर विरहाचे अश्रू प्यावे, नच कळला कोणा भाव अंतरीचा तर विरहाचे अश्रू प्यावे. मी जे केले ते प्रेम होते, मी जे केले ते प्रेम होते, सहजपणे भेटले तुला त्याचे मोल नव्हते, सहजपणे भेटले तुला त्याचे मोल नव्हते, तुला त्याचे मोल नव्हते. खरंच प्रेमाबद्दलचे उत्कट असे जे भाव आहेत ते सरांनी अतिशय अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले आहेत श्रोते हो. आणि तुम्हाला माहीत आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा सहजासहजी मिळते तेव्हा निश्चितपणे त्याचं मोल जे आहे ते अजिबात नसतं. आणि जेव्हा ती गोष्ट, ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते किंवा आपल्यापासून आपण त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला गमावतो, तेव्हा निश्चितपणे त्या व्यक्तीची खूप आठवण येते. आणि सरांनी प्रेमाचे आणि त्याचे मोल आणि आठवणींचे जे मोल आहेत ते अतिशय सुंदररित्या शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो. आणि आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये अंकिता रामटेके मॅडम नागपूर येथून लिहित आहेत. अंकिता रामटेके मॅडम नागपूर येथून त्यांनी लिहिलं आहे की सपनातच सपनात तरंगते मन, सपनातच सपनात तरंगते मन, फुलाला बघून उभरते मन, सपनातच सपनात तरंगते मन, फुलाला बघून उभरते मन, आयुष्याचे धडे शिकवते मन, आयुष्याचे धडे शिकवते मन, अशा मनाला शांत ठेवावे सगळेजण, अशा मनाला शांत ठेवावे सगळेजण. वा, खूपच अप्रतिम मनाचे भाव या चारोळीमध्ये मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेले होते. आणि श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही आर जे कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा.